काम करीत असताना सुद्धा उगाचच इतर विचार मनात येतातच ना. मग तसेच नामस्मरण करायला कोणती अडचण आहे? उगाच दुसरे विचार करण्यापेक्षा भगवंताचे नाम घ्यावे हे बरे नाही का? भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थांचे अक्कलकोटमध्ये आगमन. अक्कलकोट हे एक छोटेसे गाव होते. श्री स्वामी समर्थ इसवी सन 1856 अश्विन महिन्यात अक्कलकोटमध्ये बुधवार पेठेजवळ असलेल्या खंडोबा मंदिराच्या ओट्यावर येऊन बसले होते. त्यावेळी रस्त्यावरून काही गुराखी चालले होते. त्यांना स्वामींनी विचारले, काय हो, आम्ही तुमच्या गावात यावे का? तेव्हा गुराखीने त्यांना उत्तर दिले, नक्की या, आमच्या घरची भाजी भाकरी खा. पण श्री स्वामी समर्थ गावात गेले नाहीत. उशाशी एक दगड घेऊन ते रात्रभर त्या ओट्यावरच झोपून राहिले. दुसऱ्या दिवशी सकाळी स्वामी समर्थ आल्याचे वृत्त समजल्यावर पुराणिक वगैरे सर्व मंडळी त्यांना भेटावयास आली. पुराणिकांनी स्वामींना आदराने आपल्या घरी नेले. तेथे त्यांची पत्नी नीराबाई हिने त्यांचे स्वागत केले आणि बशीत लाडू आणून दिल्यावर स्वामींनी तो लाडू खाल्ला. स्वामींनी तो लाडू खाल्ल्यावर त्या उभयतांचे भाग्य उजळले. त्यानंतर स्वामी जवळच्या गणपती मंदिरात निघून गेले. गणपती मंदिरातही स्वामींच्या दर्शनासाठी खूप गर्दी झाली. गावात एक साक्षात्कारी साधू आल्याचे वृत्त समजताच अक्कलकोटचे मालोजीराजे आपल्या दाजीबा भोसले ह्या कारभाऱ्यासह स्वामींच्या दर्शनास आले. मालोजीराजांनी स्वामींना नारळ आणि हार अर्पण करून अत्यादराने वंदन केले. तेव्हा स्वामींनी मालोजीराजांना स्वहस्ते श्रीफळ दिले आणि हार दाजीबा भोसले या कारभाऱ्यांच्या गळ्यात घातला. स्वामींनी आपल्याजवळ असणारे कापाय म्हणजे भगवी वस्त्र मालोजीराजांच्या अंगावर घातले. या कृतीने श्री स्वामींनी जणू राजांना आपल्या कृपेचे वस्त्र पांघरले. अशा या स्वामींच्या कृपाप्रसादाने मालोजीराजे आणि दाजीबा भोसले धन्य झाले. त्यानंतर श्री स्वामी तेथून निघून नगर वेशीवर असलेल्या ओट्यावर जाऊन बसले. स्वामी 3 दिवस काहीही न खाता तिथे बसून होते. 4थ्या दिवशी अहमद अली नावाच्या रिसालदाराचे लक्ष त्यांच्याकडे वेधले गेले. रिसालदाराला स्वामींची चेष्टा करण्याची लहर आल्यावर त्याने स्वामींना विचारले, क्यों बाबाजी, हुक्का पीते हो? तेव्हा स्वामी उत्तरले, हाँ हाँ जरूर, क्यों नहीं. तेव्हा त्याने अग्नी न घालता एक चिलीम स्वामींना दिली. स्वामी पुढे काय करतात हे तो कुतूहलाने पाहत होता. त्याचे कपट स्वामींच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी काहीही न बोलता चिलीम ओढली. स्वामींनी चिलीम ओढल्यावर त्यातून धूर बाहेर पडू लागला. चिलीममधून धूर निघताना बघून रिसालदार घाबरला. स्वामी कोणीतरी सत्पुरुष आहेत आणि आपण उगीचच त्यांची परीक्षा घेतली या विचाराने तो स्वामींना शरण गेला. स्वामींना शरण गेल्यावर दुसरी कथा स्वामी चोळप्पांच्या घरी. स्वामी 3 दिवस उपाशी आहेत हे रिसालदाराच्या लक्षात आल्यावर तो स्वामींना बुधवार पेठेतल्या चोळप्पाच्या घरी घेऊन गेला. चोळप्पाला पाहिल्यावर स्वामींच्या चेहऱ्यावर हास्य आले. स्वामींनी चोळप्पाला प्रश्न विचारला, चोळ्या, तू सुखरूप आहेस ना? तू आमचा पूर्वजन्मीचा प्रिय भक्त रामचंद्र सराफ. आम्हाला ओळखले नाहीस काय? अक्षय वटवृक्ष हे सर्व विसरलास की काय? हे शब्द कानावर पडताच चोळप्पाला पूर्वस्मरण होते आणि तो स्वामींना साष्टांग नमस्कार घालतो. चोळप्पाने येसूबाईला म्हणजेच आपल्या पत्नीला स्वयंपाक करायला सांगतो. चोळप्पाने स्वामींना भरपूर खाऊ घातले आणि त्यानंतर स्वामी चोळप्पांकडे राहू लागले. स्वामी चोळप्पाकडे राहायला आल्यावर चोळप्पाला धन्यता वाटू लागली. पण चोळप्पाची पत्नी येसूबाई आणि सासूबाई राधाबाई ह्या दोघी सोवळे ओवळे पाळणाऱ्या असल्यामुळे त्या थोडी धुसफूस करू लागल्या. चोळप्पा हा स्वामीनिष्ठ असल्यामुळे त्याची स्वामींवर निस्सीम भक्ती होती. स्वामींनी अनेक प्रकारे त्याच्या मंडळींना त्रास देऊन परीक्षा पाहिली, पण चोळप्पाला त्याबद्दल काहीही वाटले नाही. चोळप्पाची आर्थिक परिस्थिती साधारण असल्यामुळे घरातली भांडी विकून चरितार्थ चालवण्याची वेळ आली, पण त्यांनी स्वामींच्या सेवेत जराही खंड पडू दिला नाही. तो सतत स्वामींच्या सेवेत असायचा. अशाच एक दिवशी येसूबाई आणि राधाबाई या दोघी स्वस्थ बसलेल्या होत्या. त्या दोघींना असं स्वस्थ बसलेलं बघून स्वामींनी त्यांना विचारले, हे काय, आज स्वयंपाकाची तयारी दिसत नाही? तेव्हा येसूबाई स्वामींना उत्तर देत विचारतात, स्वामी घरात जळण आणि सामुग्री यातलं काहीच नाही, मग स्वयंपाक कशाचं करू? हे ऐकल्यावर स्वामी बोलले, आधी स्वयंपाकघरात जा आणि अन्नाने भरलेले पात्र घेऊन ये. ते ऐकून येसूबाई आणि राधाबाई स्वयंपाकघरात निघून गेल्या. येसूबाई आणि राधाबाई स्वयंपाकघरात पोचल्यावर त्या दोघींनी पाहिले की सर्व पात्रे अन्नाने भरलेली आहेत.
हे बघून त्या दोघी आधी थक्क झाल्या, पण काही वेळाने त्या दोघींचे आनंदाने डोळे पाणावले आणि त्या स्वामींना दोघींनी खाऊ घातले. त्यावेळी अक्कलकोटात मालोजीराजे यांचे राज्य होते. त्यांच्या मर्जीतल्या दाजीबा भोसले या कारभाऱ्यांनी स्वामींची सगळी हकीकत सांगितली. शिवाय स्वामींचा मुक्काम चोळप्पाच्या घरी असून तेथे लोकांची दर्शनासाठी गर्दी होते आणि चोळप्पाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे समर्थांच्या वास्तव्याच्या निमित्ताने काही मदत करता आली तर पाहावे असे सुचविले. हे ऐकल्यावर राजांनी सरकारी दरबारातून श्री स्वामींसाठी नित्य नैवेद्याची व्यवस्था केली. तर इथे सर्व लोकांना खात्री झाली की स्वामी समर्थ हे दत्ताचे अवतार आहेत. लोक आता गाणगापूरला न जाता अक्कलकोटला चोळप्पाच्या घरी स्वामींच्या दर्शनासाठी येऊ लागले. चोळप्पा तर सावलीप्रमाणे स्वामीसोबत असायचा, त्यामुळे स्वामींनी अनेक मंडळींना बरोबर घेऊन हिंडावयास गेले. बरेच अंतर चालल्यावर ते एका निवडुंगाच्या रानापाशी पोचले. निवडुंगाच्या रानापाशी पोचल्यावर सर्व दूर काटे पसरले होते. तेव्हा स्वामी सगळ्यांना उद्देशून बोलले, आता आपल्याला यावरून पुढे जायचे आहे. ते ऐकून सर्वजण भयभीत झाले आणि कोणाच्याही तोंडातून एक शब्द बाहेर पडला नाही. कोणाचीही स्वामीसोबत चालण्याची हिंमत होईना. पण तेव्हा एकटा चोळप्पा स्वामी बरोबर चालत होता. दोघेही अनवाणी काट्यावरून चालत होते, पण दोघांच्याही पायाला काट्यांचा स्पर्श झाला नाही. हे पाहून सर्वांना आश्चर्य वाटले. पण तेव्हा स्वामींना चोळप्पाच्या भक्तीची खात्री पटली. शिवाय चोळप्पाची निर्भयता पाहून स्वामींनी त्यांची स्तुती केली. त्यामुळे लोकांना त्यांची असूया वाटू लागली. स्वामी अंतर्ज्ञानी असल्यामुळे त्यांनी ते ओळखले. तिसरी गोष्ट आहे कोळ्याची गोष्ट. मुंबईजवळ ठाणे येथे लक्ष्मण नावाचा एक कोळी स्वामींचा परमभक्त होता. त्याचा गलबताचा व्यापार होता. तो आपले सर्व आयुष्य समुद्रात घालवत असे. वेळ मिळेल तेव्हा तो अक्कलकोटला जायचा. तेथे काही दिवस राहून स्वामींचे दर्शन घेऊन त्यांची मनपूर्वक सेवा करायचा. समर्थ हे परब्रह्माचे मूर्त रूप आहे हे लक्ष्मण कोळ्याला माहीत होते. कधी कधी जहाज समुद्रात असताना प्रचंड वादळ येत असे. अशा ठिकाणी प्रसंगी तो स्वामींचे स्मरण करायचा. त्यावेळी स्वामी त्यांची सुटका करायचे. कधी कधी तो स्वामींच्या स्मरणात दंग असायचा. समुद्रातून प्रवास करताना तो स्वामींना जहाजावर बसलेले बघायचा. त्यावेळी त्याला खूप आनंद व्हायचा. स्वामी आपल्यासोबत आहेत आणि आपल्याला जहाजाला काहीच होणार नाही अशी त्याला खात्री वाटायची. एके दिवशी कोळी आपले जहाज समुद्रातून घेऊन जात असताना सोसाट्याचा वारा सुटून समुद्रात वादळ आले. त्यामुळे जहाजात पाणी शिरून ते बुडायला लागले. जहाज बुडताना पाहून लक्ष्मण कोळी आणि बाकीचे खलाशी खूप घाबरले. लक्ष्मणाचेही धैर्य सुटले आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याने स्वामींचे स्मरण करून आर्ततेने त्यांचा धावा सुरू केला. लक्ष्मण कोळी स्वामींचे स्मरण करून आर्ततेने धावा करत बोलू लागला, हे अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ, हे गुरुराया मायबापा, हे त्रिलोक्यात एक तुमच्या वाचून कोणी सहाय्य करणारा नाही. माझ्यावर कृपा करा. तुमचे हे लेकरू मरणाच्या दरवाजापर्यंत पोचले आहे. हे जहाज पूर्णपणे बुडाले आहे. कोळ्याचे हे आर्तस्वर स्वामींच्या कानावर आले. त्यावेळी स्वामी चोळप्पाच्या घरी पलंगावर बसले होते. ते एकदम खडबडून उठून उभे राहिले आणि त्यांनी लगेच उजवा हात खाली करून आवेशाने हू 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 असे म्हणत वर उचलला आणि तोंडाने, लक्ष्मणा, काळजी करू नकोस, भोवरा खूप खोल आहे, तुझ्या नाकातोंडात पाणी गेले आहे असे काहीतरी बोलू लागले. तेव्हा तिथे उपस्थितांना समजत नव्हते आणि इतक्यात स्वामींनी आपला हात वर घेतला आणि बोलले, लक्ष्मणा, सुटलास रे बाबा. त्या क्षणी स्वामींच्या हातातून पाणी निथळत होते. हा काय चमत्कार आहे हे चोळप्पाच्याही लक्षात आले नाही. त्याने पाणी चोखून पाहिले तर ते खारट लागले. म्हणून चोळप्पाने स्वामींना विचारले असता तेव्हा स्वामी उत्तर देत बोलले, लक्ष्मणाचे जहाज भोवऱ्यात सापडले होते. ते उचलले आणि किनाऱ्यावर आणून ठेवले. स्वामींच्या बोलण्याचा उलगडा तेव्हा कोणाला होत नव्हता. बरोबर 8 दिवसांनी लक्ष्मण कोळी आपल्या कुटुंबियांना घेऊन अक्कलकोटात स्वामींच्या दर्शनाला आला. त्याने त्यांच्या चरणांवर अश्रूंचा अभिषेक घातला. त्यांना नैवेद्य आणि दक्षिणा दिली. तेव्हा सर्वांना स्वामींच्या या चमत्काराचा उलगडा झाला. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी. पुढची कथा वासुदेव बळवंत फडके. स्वामी समर्थ अक्कलकोटला होते तेव्हा देशात 1857चा उठाव सुरू होता. अनेक क्रांतिकारक ब्रिटिशांविरुद्ध लढा देत होते. त्यातले एक म्हणजे वासुदेव बळवंत फडके. वासुदेव बळवंत फडके यांनी ब्रिटिशांशी सत्ता उलथवून लावण्याचा विडा उचलला होता.
त्यांनी ठरविले होते की अक्कलकोटला जाऊन स्वामींचे दर्शन घ्यायचे. वासुदेव बळवंत फडके हे अक्कलकोटला पोहोचले. त्यांनी स्वामींना गुप्त रीतीने आपला हेतू सांगितला, पण स्वामींनी त्यांच्या मनाप्रमाणे करण्यास आज्ञा दिली नाही. पुढे पुन्हा काही दिवसांनी ते तलवार घेऊन स्वामींच्या दर्शनास आले. त्यांनी असा संकल्प केला की स्वामींनी ही तलवार माझ्या हातात दिली तर सर्वत्र आपला विजय होईल. परंतु स्वामी भूतभविष्य जाणणारे होते. त्यांनी एका सेवेकऱ्यास बोलावून सांगितले, तलवार नेऊन तरटीच्या झाडावर ठेव. वासुदेव बळवंत फडके निराश झाले आणि आपली तलवार घेऊन निघून गेले. स्वामींची आज्ञा मानली नसल्यामुळे त्यांना जय मिळाला नाही. यावरून असे लक्षात येते की स्वामींनी एखादी गोष्ट नको म्हणून सांगितलेली असेल तर ते केलं तरी त्याच्यामध्ये यश येत नाही. पुढची कथा चोळप्पाची. खेळ म्हटलं तर गोंगाट तर होणारच. चोळप्पाची सासू पारायण करत असते. तिला त्रास होतो. चोळप्पाची पत्नी स्वामींना थोड्या चिडक्या स्वरात निदान थोड्या वेळापर्यंत तरी शांतता राखा असं म्हणते. स्वामी मान्य करतात, पण समज पण देतात. पारायण करताना खेळाचा आवाज ऐकू तरी कसा येतो? कोणतीही गोष्ट करताना एकाग्रता हवी. देवाचे नाव घेताना तर ती उच्च पातळीची हवी. चोळप्पा आपल्या एक स्नेहीजन वामनराव बडोदेकर यांना स्वामी दर्शनाला आणतो. वामनबुवा स्वामींना पाहतच राहतात. एका मुलाला भूक लागली म्हणून स्वामी आतून नैवेद्याचे अन्न आणून घास भरवतात. नैवेद्याचे अन्न आणताना चोळप्पाची सासू विरोध करते, पण स्वामी जुमानत नाहीत. स्वामी सांगतात, पोथी नुसती वाचू नका, आचरणात आणा. अंधश्रद्धा, सोवळं ओवळं यांच्या जास्त नादी लागू नका. चोळप्पाची पत्नी आणि सासू चोळप्पाजवळ तक्रार करतात, पण चोळप्पा काही ऐकत नाही. तिकडे शास्त्री बुवा वामनबुवांना स्वामीबद्दल घालून पाडून बोलतात. मग ते वामनबुवाला घेऊन आपल्या गुरु घोलपस्वामीकडे नेतात. घोलपस्वामी मुठभर मातीला सोन्याच्या नाण्यात दाखवून चमत्कार दाखवतात. वामनबुवा चमत्काराला जुमानत नाहीत. उलट ते घोलपस्वामींना म्हणतात की आपल्या गुरुस्वामी समर्थांबद्दल सांगतात. घोलपस्वामी सोन्याचं लालूच देऊन आपलं शिष्य करू पाहतात. वामनबुवा आणि घोलपस्वामी यांच्यात वादविवाद होतो. जाता जाता वामनबुवा सांगून जातात की माझे गुरु येईल तुमची परीक्षा पाहायला. तिकडे शास्त्री बुवा घोलपस्वामीकडे दगडं घेऊन त्याचं सोनं करा अशी विनंती करतात. अर्ध सोनं आम्ही घेऊ अशा अटीवर घोलपस्वामी आपले प्रयत्न सुरू करतात. पण काहीही केल्या त्यांना यश मिळत नाही. त्यांना वाटतं की वामनबुवांनी आपली विद्या हरविली. म्हणून सूड घ्यायला घोलपस्वामी धर्मशाळेत जातात. घोलप एक मोठा धोंडा घेऊन वामनबुवांवर टाकायला जातात, पण त्यांना धोंडा टाकताच येत नाही आणि उलट ते स्वतःच पडून त्याच धोंड्याखाली चिरडले जातात. धोंड्याच्या आवाजांनी वामनबुवे जागे होतात. त्यांना लगेचच सर्व प्रकरण कळते. ते मनोमन स्वामींना आपले रक्षण केल्याबद्दल धन्यवाद देतात. काही वेळाने घोलप जागे होतात. त्यांना स्वामींच्या समर्थांची सामर्थ्यांची प्रचिती येते. ते शरणागती पत्करून स्वामींना भेटतात. स्वामी बोध करतात. घोलप आपल्या सिद्धीचा उपयोग आपले प्रस्थ वाढवायला करू नये. अरे, आपले सामर्थ्य आणि शक्तीचा उपयोग लोकांच्या करता यावा. खूप अडचणी आहेत आयुष्यामध्ये, पण त्यांना सामोरे जाण्याची शक्ती फक्त तुमच्यामुळे येते. श्री स्वामी समर्थ.